दोन्ही शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा बौद्ध समाजाचा सामाजिक न्याय मंत्री आणि या शहराचा पालकमंत्री झाल्या असताना आणि खऱ्या अर्थानं पूर्व विधानसभेमध्ये बौद्ध समाजाच्या मतावर अतुलजी सावे साहेब निवडून आले आणि परत या राज्याचे मंत्री झाले। म्हणून या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं की खऱ्या अर्थानं बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी या दोन्ही मंत्र्यांचा सत्कार आम्ही करायचा। यामध्ये खऱ्या अर्थानं या सत्काराचा सगळ्यात जास्त जर श्रेय कोणाला जात असेल तर या आंबेडकर नगरचे आमचे नेते महेंद्रभाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे त्यांना श्रेय जातं, कारण त्यांनी या सत्कारामध्ये अत्यंत हिरारीने सहभाग घेऊन सर्व बौद्ध समाजाला एकत्र करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि या दोन्ही मंत्र्यांना जाणीव करून दिली। या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर या राज्याचे मंत्री असाल तर केवळ बौद्ध समाजाच्या मतावर आपण निवडून आल्यामुळे या राज्याचे मंत्री झालात, त्यांनी देखील ते मान्य केलं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन्ही मंत्र्यांकडनं बौद्ध समाजाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी हा सत्काराचं आयोजन आम्ही केलं होतं। मंत्र्यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन आमच्या समाजाचं सगळ्यांचं आभार व्यक्त केलं। त्याबद्दल मी सर्व मंत्री दोन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी आयोजक समितीच्या वतीने जाहीर आभार मानतो। सत्कार करण्याचा एक मुख्य हेतू हे आहे की 40 वर्षानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर या शहराला बौद्ध समाजाचे पालकमंत्री लाभले। ही बौद्ध समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या सत्कार करण्याच्या पाठीमागं एक मुख्य हेतू हा होता की आंबेडकरी समाज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं नाही आहे, अशा काही लोकांचा गैरसमज होता। तो आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जालिंदर भाऊ शेंडके असतील, डॉक्टर सचिन बोर्डे असतील, राहुल सोरडे असेल, मी असेल आणि अनेक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जुने कार्यकर्ते असतील, यांनी सगळ्यांना मिळून पूर्व मतदारसंघाचे अतुलजी सावे साहेब यांना जवळपास 17,000 मतं आणि संजय भाऊ यांना देखील 15,000 ते 20,000 मतं हे बौद्ध समाजाचे मिळून दिले आणि म्हणून हे दोन्ही कॅबिनेट मंत्री, एक सामाजिक न्याय मंत्री, पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री सावेसाहेब होऊ या ठिकाणी होऊ शकले। याचं एक आणि या शहराला 2 कॅबिनेट मंत्री मिळाल्यामुळं एक अभिमानाची गोष्ट आहे की ऐतिहासिक शहर आहे, मराठवाड्याची राजधानी आहे आणि एक बौद्ध समाजाचा आणि एक बहुजनाचा मंत्री या ठिकाणी लाभला। म्हणून जालिंदर भाऊ शेंडके आमचे नेते यांच्या अध्यक्षतेखाली ही सत्कार समिती गठीत करण्यात आली आणि हा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला।